मी प्रमोदशी बोललो की अरे हे खूप मला महिन्याच्या 2 तारखेला 1 तारखेला खूप टेन्शन येतं यार EMIचं. तर मला आपण याच्यावर काहीतरी मिळून करूयात. असा विषय आपण सादर केला आहे. त्याचं कौतुक वाटतंय, भारी वाटतंय की बक्षीस कोणाला मिळेल न मिळेल तो भाग वेगळा राहिला. खूप काही कठीण नव्हतं असं. जवळचा विषय असल्यामुळं पटकन सुचत गेलं. जसं जसं कलाकार देत गेले तसं तसं लेखकालाही सुचत गेलं. इम्प्रोव्हायझेशनमधून म्हणा किंवा मग आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमधून म्हणा. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. अहिल्यानगर महाकर्नाटकाच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी अहिल्यानगरमधलीच एक सुंदर अशी टीम येथे आपली कलाकृती सादर करून गेली आणि त्याच कलाकृतीचं नाव आहे EMI. EMI हे नाव ऐकलत ना की प्रत्येकाला माहिती असतं EMI कशा संदर्भातला असतो, कशा संदर्भातला नसतो. आणि याच विषयाच्या अवतीभोवती फिरणारे एक एकांकिका आपल्या इथे सादर झाले आहेत आणि त्याच एकांकिकेचे सगळे टीम मेंबर्स माझ्यासोबत आहेत. सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद EMI सारख्या विषयावर ज्या पद्धतीने तुम्ही एकांकिका साकारलेत. कारण का पर्सनली मला माहिती आहे इथे उभ्या असलेल्या सगळ्यांना EMI काय असतो ही कन्सेप्ट माहितीच आहे, पण कशा पद्धतीने तुम्ही रंगवलीत ना त्यावर आपण बोलूया. दिग्दर्शकाला मला विचारायला आवडेल, कुठून येतो हा वेडा विचार डोक्यामध्ये की बाबा आपल्याला या विषयावर एकांकिका सादर करायची आहे आणि यासारख्या वेड्या कलाकारांना घेऊन पुढे आलात, काय सांगाल त्या सगळ्यांना? विचार हा घरातूनच आला माझ्या. कारण की मी स्वतः एक मोबाईलचं EMI भरतो आहे आणि काही घराचं EMI वगैरे माझं चालू आहे. त्याच्यामुळं माझ्या घरातच होतं आहे. मी प्रमोदशी बोललो की अरे हे खूप मला महिन्याच्या 2 तारखेला 1 तारखेला खूप टेन्शन येतं यार EMIचं. तर मला आपण याच्यावर काहीतरी मिळून करूयात. तर आमचं ठरलं आणि करायचं ठरलं आणि आम्ही सुरुवात केली त्याला. बरं, तर कालच्या दिवसामध्ये आपली एकांकिका पार पडली. आज नवीन एकांकिका येत आहेत, उद्यासुद्धा असणार आहेत, परवा म्हणजे रविवारपर्यंत एकांकिका असणारच आहेत. कोण जिंकेल कोण हरेल ह्याबद्दल मी विचारणार नाही. मला तुम्हाला विचारायला आवडेल की किती प्राऊड वाटतं की आपल्या शहरामधूनच आपली एकांकिका आली आहे आणि आपल्या शहरापेक्षा बाकीचे जे प्रेक्षक होते त्यांनासुद्धा आपली एकांकिका तेवढीच आवडली आहे. काय सांगाल त्याबद्दल? एकांकिका तर भरपूर येणार आहेत वेगवेगळ्या विषयावर. समाधान या गोष्टीचं आहे की आपण एक असा विषय सादर केला आहे. टपरीवर, घरात, जिथं जाईन तिथं EMI हा विषय ऐकायला मिळतो. म्हणजे साधं शेजारी कुठंतरी मोठ्या आवाजात फोन चालू असतो, अरे 500 रुपये पाठव बाबा, 4 वाजता माझा हप्ता आहे. आणि असा विषय आपण सादर केला आहे. त्याचं कौतुक वाटतंय, भारी वाटतंय की बक्षीस कोणाला मिळेल न मिळेल तो भाग वेगळा राहिला. पण एक चांगला विषय आपण इथं सादर केला आहे जो लोकांना आवडला आहे. आणि प्रत्येकजण येऊन मला भेटला म्हणजे आमच्या टीमला, आणि त्यांनी सांगितलं की यार घरातला विषय होता, लय जवळचा होता, लय भारी, आणि कसं सुचलं हा प्रश्न होता. त्याच्यासाठीच आम्ही ही एकांकिका केली होती खरं तर. बरं, तर ज्या पद्धतीने चित्रपट असेल, नाटक असेल, ज्या सगळ्या गोष्टी असतील ना, जेवढे दिग्दर्शकाची जेवढं टीमची मेहनत असते ना तेवढीच खरी मेहनत ही लेखकाची सुद्धा असते आणि ते आपण वगळू शकत नाही. मालिकेचं लेखन करणं वेगळं असतं आणि एकांकिकेचं नाटकाचं लेखन करणं वेगळं असतं. किती मजबूत लेखकाची फळी आहे. मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की लेखन कसं आहे. लेखकाला तर आपण विचारूच, पण मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की किती भारी लेखन आहे या एकांकिकेचं आणि तुम्ही किती समाधानी आहात, काय सांगाल? खूप समाधानी आहे. खूप छान डायलॉग्स होते, सगळं छान लिहिलेलं होतं. खूप छान अनुभव आला आणि आनंदही वाटतो की इथपर्यंत पोहोचलो. खूप छान. काय सांगाल, कसं होतं लेखन? एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्ही तुमच्या एकंदरीत EMIच्या टीमकडे आणि EMIच्या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघता? खूप काही कठीण नव्हतं असं. जवळचा विषय असल्यामुळं पटकन सुचत गेलं. जसं जसं कलाकार देत गेले तसं तसं लेखकालाही सुचत गेलं. इम्प्रोव्हायझेशनमधून म्हणा किंवा मग आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमधून म्हणा. त्याच्यामुळं लेखकालाही सोपं गेलं की हे समजून घ्यायला, आणि दिग्दर्शन करायलाही दादाला मज्जा आली. त्याच्यामुळं आम्हालाही करायला मज्जा आली मुळात. आणि नगरमधून करतो आहे, नगरची स्पर्धा आहे, त्याच्यामुळं खूप आनंद होतो आहे आणि मोठ्या लेवलला काम करतो, त्याच्यामुळं तो आनंद वेगळाच आहे. तुर्तास मी ते तुम्हाला सुट्टी देतो, कारण का खूप साऱ्या एकांकिका आपल्याला सगळ्यांना मिळून बघायच्याच आहेत. सरता शेवटी जाता नगरच्या शैलीमध्ये प्रेक्षकांना आव्हान करा की अजून 2-3 दिवस आपली एकांकिका स्पर्धा असणार आहे, तर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद घ्या. काय आव्हान करायचं? प्रेक्षकांना आव्हान करा की एकांकिका स्पर्धा सुरू आहे, त्या पद्धतीने बघायला. हप्त्याचं टेन्शन असेल किंवा इतर काही टेन्शन असतील, घरातले प्रॉब्लेम असतील, बाहेरचे प्रॉब्लेम असतील, या सगळ्या विषयांवर तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत आणि त्या सगळ्यातून एक तुम्हाला रिलॅक्स माइंड इथं तुमचा होणार आहे. तर तुम्ही पुढचे 3 दिवस इथं या आणि या एकांकिकांचा आनंद घ्या. कारण एवढ्या चांगल्या महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट एकांकिका तुम्हाला
3 दिवसात पाहायला मिळणार आहेत. तर नक्की तुम्ही इथे या आणि या एकांकिका बघा. नाही, खरंच खूप भारी वाटतंय, कारण का माझं हे नगरमधलं दुसरं वर्ष आहे ज्यासाठी मी निवेदन करतोय. गेल्या वर्षीसुद्धा आलेलो, गेल्या वर्षीसुद्धा नगरची टीम होती, यावर्षीसुद्धा नगरच्या 3 ते 4 टीम आहेत. मला प्राऊड वाटतंय, ज्या ठिकाणी मी काम करतो तिकडे सगळीच आपलीच माणसं आहेत. धन्यवाद माझ्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.